छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगताल का आपण? सांग बरं. आपण जे हे चिलखत बघतोय ते 350 वर्षापूर्वी कान्होजीराजेंनी युद्धात वापरलेले आहे. या मूर्ती कान्होजीराजेंनी कर्नाटकेतून बनवून आणल्या होत्या. जय शिवराय मित्रांनो, भोर सिरीज मधील नव्या एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू, त्याचसोबत शहाजी महाराजांचे निकटवर्तीय, ज्यांनी स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडलं असे शूरवीर कान्होजी जेदे यांच्या जन्मगावी म्हणजेच कारी या ठिकाणी. आणि हे गाव किल्ले रायरो शहराच्या पायथ्याशी आहे. गाव जरी छोटं असलं तरी या गावाचा इतिहास खूपच मोठा आहे. याच गावामध्ये कान्होजी जेदे, सर्जेराव जेदे आणि नागोजी जेदे यांनी अनेक काळ वास्तव्य केलं होतं. आता आम्ही कारी गावामध्ये पोहोचलो आणि कारी गावामध्येच वीर कान्होजी जेदे यांच्या नावाने एक शाळा आहे. त्या शाळेच्या प्रांगणात आता उभा आहे आणि त्या शाळेतील काही विद्यार्थी भेटले तर त्यांच्याशी बोलताना गप्पा माराव्याशा वाटल्या. तर त्यांना एक थोड्या इतिहासाबद्दल 2-3 प्रश्न विचारणार आहे. तर बघूयात कसे उत्तर देतात. कोणत्या वर्गात आहे मित्र? 8वी. बाकी सर्व 8वी आहेत? 7वी. 8वी. ओके. कान्होजी जेदे यांचं मूळ गाव कोणतं आहे? कारी. कारी. हा, एकदम सोपाच प्रश्न आहे. तर कान्होजी जेदे यांचं एखादं युद्ध माहिती का तुम्हाला इतिहासामध्ये? त्यांनी एकही पराक्रम गाजवलेला कान्होजी जेदेंनी? कुठला तरी एखादं युद्ध माहिती पण आठवत नाही. कान्होजी जेदे यांनी इतिहासामध्ये खूप काही युद्ध गाजवले. त्यातील सगळ्यात मोठं म्हणजे अफजल खानाचा वध. त्या अफजल खानाच्या वधाच्या वेळी या कारीगावचे जेदे आणि कान्होजी जेदेंचे जे सैनिक होतं त्या सैनिक महाराजांसोबत होतं. आणि ज्यावेळेस अफजल खानाचा तळ पडला होता प्रतापगडाच्या पायथ्याला, पार गावामध्ये पडला होता, तर त्या पार गावातील अफजल खानाच्या तळावर कान्होजी जेदे आणि बांदल देशमुख यांनी मिळून हल्ला केला होता आणि तिथं अफजल खानाचा सैन्याचा पराभव केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगताल का आपण? सांग बरं. शिवाजी शहाजी भोसले. तू सांग. शिवाजी शहाजीराव भोसले. तू सांग बरं मला. शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांग. शिवाजी शहाजीराव भोसले. कोणी सांगू शकाल? व्यवस्थित वाटत नाही मला नाव. शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी काहीतरी कमी वाटतंय त्याच्यामध्ये. आपण महाराजांचं नाव घेतोय. छत्रपती शिवाजी महाराज. ओके. तसं कधी जरी असं पूर्ण नाव विचारायचं असं सांगितलं तर उत्तर असं द्यायचं, शिवाजीराजे शहाजीराजे भोसले किंवा शिवाजीराजे शहाजी महाराज भोसले. कारण का ते महापुरुष होऊन गेले. आपण आपलं नाव घेत नाही, तुझं माझं आपलं नाव घेत नाहीत आपण, हे अशा पद्धतीनं कधी सांगायचं, हे कमी पडलं. शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी? रायगड. 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 जन्म? शिवनेरी. ओके, छान आहे, बरोबर आहे. या रोहिड खोऱ्याला निसर्गाची एक वेगळी देणच म्हणावं. हिरव्यागार वनराईच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर कारी हे गाव आपल्याला बघायला भेटतं. मित्रांनो, आता फायनली आपण कान्होजी जेदे यांच्या जन्म ठिकाणी आणि त्यांचं जिथं वास्तव्य होतं ते ठिकाण म्हणजे हा वाडा, त्या वाड्याच्या समोर आलेला आहोत. समोर आलेल्याच इथे एक महाराष्ट्र शासनाचा एक आपल्याला फलक पाहायला मिळतोय, जे की 18 नोव्हेंबर 1996च्या कायद्यानुसार हे वाडा देखील आज महाराष्ट्राचं संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. तर या आपण पूर्ण वाडा बघू, आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतंय आणि त्यांचे वंशज कोणी आपल्याला भेटतंय का हे नक्की आपण व्हिडिओमध्ये बघू प्रयत्न करू.
याच वाड्यात कान्होजीराजे यांचा जन्म आणि मृत्यू देखील झाला. याच वाड्यात बाजी सर्जेराव लहानाचे मोठे झाले आणि हा वाडा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावित्र्य झालेला हे पवित्रसं ठिकाण. आणि एक सुंदर अशी इथं चित्र पेंटिंग आपल्याला पाहायला भेटते, जे की आऊसाहेब आणि महाराज बसलेले आहेत आणि समोर कान्होजी जेधे आऊसाहेबांच्या समोर आणि महाराजांसमोर बोलतायत की तुटेल मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी. म्हणजेच हा प्रसंग आपल्याला बरोबर लक्षात आला असेल की हा जो प्रसंगाचा चित्र आहे तो म्हणजे ज्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता आणि त्यावेळेस त्याने अनेक सरदारांना अनेक देशमुखांना पत्र लिहिले होते आणि दम दिला होता, एकतर तुम्ही स्वराज्यात या, नाही तर तुम्ही तुमच्या वाड्यावर तुमच्या वतनावर वरवंटा फिरवेल. त्यावेळेस महाराजांना कान्होजी जेधे भेटतात आणि त्यावेळेस महाराजांचा आणि जेधेंचा तो संवाद आहे तो या चित्ररूपातून आपल्याला बघायला भेटतो. त्यावेळेस महाराज विचारतात, जेधे तुम्ही का गेले नाही अफजल खानाकडे, की काही सरदार त्यावेळेस महाराजांना सोडून जात होते. तर त्यावेळेस कान्होजी जेधे बोलतात की महाराज, तुमच्यासाठी मी वतनावर पाणी सोडतोय आणि घरावर तुळशीपत्र ठेवून आलोय, या मातीसाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी लढेल आणि माझे 5 मुलं सुद्धा घेऊन आलोय. असं एक जबरदस्त असं ते त्यांचं मात्र प्रेम आणि शिवप्रेम तिथं दाखवतायत. आणि त्याच्यातून अफजल खानाच्या वधावेळी जेधेंनी जी मोठी भूमिका पार पडली होती हे पुढे आपण व्हिडिओतून बोलणारच आहोत. जेधे घराण्याचा इतिहास चालू होतो तो म्हणजे नाईकजी जेधे यांच्यापासून. नाईकजी जेधे हे कान्होजी जेधे यांचे वडील आणि कान्होजी जेधे यांच्या मातोश्री या अनुसया. तर नाईकजी जेधे यांना आदिलशहाने अंबवडे आणि कारी हे गावे वतनात दिली होती. तर त्या वतनाच्या वादातून नाईकजी जेधे यांचे बंधू भीमजी आणि सोनजी यांनी नाईकजी जेधे यांची हत्या केली होती. पुढे ज्यावेळेस नाईकजी जेधे यांची हत्या केली त्यावेळेस अनुसया माता या गरोदर होत्या आणि काही दिवसात पुढे कान्होजी जेधे यांचा जन्म झाला. आणि जन्मानंतर अवघ्या काही दिवसातच परत सोनजी आणि भीमजी यांचे कारीकडील वाड्याकडे लक्ष लागले होते. त्यांना माहित होते की नाईकजी जेधे यांचा वारसा पुढे हा मुलगा चालवेल. त्यामुळे बाळ कान्होजींना मारण्यासाठी सुद्धा सोनजी आणि भीमजींनी प्रयत्न केले आणि याच कारीच्या वाड्यावर परत एकदा हल्ला केला. आणि त्या हल्ल्यात अनुसया माता या मात्र मृत्युमुखी पडतात आणि कान्होजींना सोबत घेऊन देवजी डोंगरात फिरू लागले. त्या काळात बारामौलात मोसेखोऱ्याचे वतनदार बाजी पासलकर हे प्रख्यात होते, ते त्यांच्या न्याय आणि पराक्रमामुळे. देवजी महाले आणि बाजी पासलकर यांची भेट झाली तेव्हा देवजींनी सर्व हकीकत बाजींना सांगितली. बाजींनी आपल्या महालातच देवजी आणि कान्होजी यांना आश्रय दिला. कान्होजींना युद्ध आणि राजकारणात बाजींनी मुत्सद्दी बनवले होते. बाजींनी कान्होजींवर आपल्या मुलाप्रमाणे माया केली होती. कान्होजी वयात येताच बाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न कान्होजीरावांसोबत लावले. कान्होजींचे वय जेमतेम 16-17 वर्ष झाले होते. पुढे कान्होजींना आपल्या आई वडिलांचा सूड घेण्यासाठी त्यांचा बदला घ्यायचा होता. त्यावेळी कान्होजी जेधे आणि बाजीकाका पासलकर यांनी एकत्रित येऊन याच कारीच्या वाड्यात परत एकदा हल्ला केला होता. पण बाजीकाका पासलकर सोबत येत आहेत आणि बाजीकाका पासलकर म्हणजे त्यावेळी बारामौलामध्ये एक असा चालता फिरता सिंहच असं त्यांची ख्याती होती. कारण का सत्याला धरून न्याय देत होते ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या समोर कोणीही उभा राहू शकत नव्हते असे त्यांची सेना सुद्धा होती. बाजीकाका पासलकरांचे योगदान तर आपल्याला महाराजांना सुद्धा घडवण्यात पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने त्यांनी कान्होजी जेधेंना सुद्धा घडवले होते. पुढे कान्होजी जेधे आणि बाजीकाका यांनी एकत्रित येऊन इथे याच वाड्यावर हल्ला केला आणि परत हे कारीचे वतन हे कारीचा वाडा मिळवला. त्यावेळी सोनजी आणि भीमजी या वाड्यातून पळून गेले होते. कान्होजीरावांनी सोनजी आणि भीमजी यांना पकडले आणि आपल्या वडिलांचा हत्येचा बदला त्यांना ठार मारून घेतला. असा या कारीच्या परिसरात या वाड्यात इतिहास घडून गेलेला आहे. आज वाड्यामध्ये आपण कान्होजी जेधे यांच्या पोहोचलोय आणि आपल्याला कान्होजी जेधे यांचे 14वे वंशज धैर्यशील सर आपल्याला भेटलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडीफार इन्फॉर्मेशन नक्की घेऊया. तर सर,
कान्होजी यांचा थोडा पूर्वीचा इतिहास सांगितला तर बरं होईल, म्हणजे जास्त लोकांना परिचित नाहीये. जो की पराक्रमाने कान्होजी जेधेंनी 12 मावळामध्ये त्यांचं वजन निर्माण केलं. जसं बाजी पासलकरांचं वजन होतं तसंच वजन परत पुन्हा 12 मावळामध्ये ह्यांची पकड निर्माण झाली. बाजी पासलकर हे त्यांचे सासरे होते, तो पण त्यांना सपोर्ट झाला. जो की बऱ्याच जणांना इतिहास माहित नाही की शिवाजी महाले आणि कान्होजी जेधे यांचे संबंध कसे होते. शिवाजी महाले आणि कान्होजी जेधे, जीवा महालेंचं आपल्या वाड्याच्या समोर एक बोकुळीचे झाड आहे. बोकुळीच्या झाडाच्या खाली त्यांचं कोपट होतं. म्हणजे हे देवजी महालेंचेच नातू. मग तसे त्यांचा प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये त्यांचा उल्लेख झाला किंवा त्यांना तिथं प्रसिद्धी मिळाली. कुणाला जीवा महालेकारीचे. त्यांच्या सय्यद बंडा हा अत्यंत तरबेज ह्याच्यामध्ये होता, दानपट्ट्यामध्ये. शिवाजी महाराजांची दृष्टी अशी होती की प्रत्येक जो मावळा किंवा जो युद्ध ज्या ठिकाणी जो माणूस पाहिजे त्या माणूस, तर त्या देवजी महालेंचा नातू जीवा महाले हा सय्यद बंडाला तोड देऊ शकतो. म्हणजे तितक्या चपळाईने त्यांनी जे आक्रमण केलं त्याच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी जीवा महाले, म्हणून जीवा महाले हे अंगरक्षक किंवा सैन्यामध्ये हे कान्होजी त्यांचे होते. परंतु मग त्या ह्याच्या प्रतापगडच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस त्यांनी त्यांच्याजवळ त्यांना मागून घेतलं. म्हणजे त्यांचा अंगरक्षक म्हणून जीवा महालेला नेलं. पुढे आपण इतिहासामध्ये बघतोच की शिवाजींनी सय्यद बंडाचा वार अडवला आणि त्यांचं नाव अजरामर झालं होते. शिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी म्हण पण पुढे आपल्याला अभ्यासाला मिळते. तर हे खूप कमी लोकांना सर माहिती की शिवाजी महाले आणि कान्होजी जेधे यांचा संबंध. आता मोजकेच मोजकेच वाडे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात की जे चांगल्या स्थितीमध्ये. हे चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्यासाठी समजा तुम्ही काय प्रयत्न केले किंवा काय सरकार? आता हा वाडा संरक्षित आहे, राज्य शासनाच्या स्मारकामधून संरक्षित आहे. त्याच्यात पुरातत्व विभागाने फंडिंग करून जसा जुना होता तसंच पुन्हा आहे असं केलेलं आहे. तर थोडी माहिती माझा एक तुमच्या पत्रक दिसतंय त्याच्याबद्दल काही ते ह्याच्यामध्ये तुम्ही जर इन्फॉर्मेशन दिली चालतंय की. हे अफजल खानाने म्हणजे मुघलांनी यांना पत्र पाठवलेले, जे वतनदार होते त्यांना हे पत्र पाठवलेले की त्यावेळेसच. त्याच्यानंतरच मग कान्होजी जेधेंनी वतनावर पाणी सोडून हे केलं. वतनासाठी जर वतन तुम्ही जर हे केलं नाही, आमच्याशी येऊन मिळाला नाही, तर तुमचं घरदारावर नांगर फिरू आणि तुमचं वतन काढून देऊ. तर त्यांनी कान्होजी जेधेंनी कुठलीही वतनाची तमा न बाळगता त्या वतनावरच पाणी सोडलं आणि स्वराज्यामध्ये सामील झाले. शिवाजी फडशा करावा, शिवाजीचा फडशा करावा. अफजल खानाने पाठवलं. जे इतिहासामध्ये आपण अनेक सिनेमामध्ये बघतोय की कान्होजी जेधे यांनी आपल्या 5 मुलांना सोबत घेऊन आईसाहेबांच्या आणि महाराजांच्या समोर आले आणि महाराजांच्या चरणी पाणी वाहिलं आणि सांगितलं की महाराज हे तुम्ही जे वतन म्हणताय तर त्या वतनावर मी पाणी सोडतो आणि मी या स्वराज्य सेवेसाठी आणि तुमच्यासाठी मीच नव्हे तर माझे 5 मुलं सुद्धा या स्वराज्याची या धर्मरक्षणाचं कार्य पुढं करत राहतील. असा खूप मोठा मेसेज त्यांनी दिलेला आहे. तो आज देखील आपल्याला मातृभूमीसाठी काम करण्यासाठी आपल्याला प्रेरित करणार आहे. तर आणखी नागेश्वर हे आमचं कुलदैवत आहे. ज्यावेळेस कान्होजी जेधे कर्नाटकमध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्या मूर्ती तिकडून तयार करून आणलेल्या आहेत. त्याची देवपूजा करण्यासाठी रोज जंगम असतो. म्हणजे नेमलेला आहे. तो 16 येऊन करतो पूजा रोज. आणि हे समोरचे शस्त्र दिसतात आपल्याला, त्याबद्दल थोडक्यात हो. हे चिलखत आहे, हा चिलखत आहे, हा तोप गोळा आहे आणि त्या तलवारी आहेत. हे 350 वर्षापूर्वीचा चिलखत पाहायला भेटतो, जे की स्वतः आपण हे सर्व साहित्य बघतोय ते साहित्य इतिहासकालीन आहे.
आणि विशेष म्हणजे हे चिलखत. आपण जे हे चिलखत बघतोय ते 350 वर्षापूर्वी कान्होजीराजेंनी युद्धात वापरलेले आहे. कान्होजीराजेंच्या या तलवारी जतन केलेल्या आहेत. यासारख्या अनेक तलवारी यवनांच्या नरडीवर फिरल्या तेव्हा हिंदवी स्वराज्य घडले. नाही, स्वराज्याची संकल्पना शहाजीराजेंची, सत्यात उतरवली शिवाजी महाराजांनी. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा परगण्यामध्ये स्वराज्य निर्मितीच्या कारवाई चालू केल्या, शिवाजी महाराजांना कोणतरी इकडचा माणूस एक त्यांना ते जर आले असते तर त्यांच्यावर शहाजीराजांवर डायरेक्ट आक्रमण करून त्यांना नेस्तनाबूत केलं असतं मोठ्या सैन्याने. मग इकडं कोणाला पाठवायचं तर, आणि इकडं वजन कोणाचं आहे, इकडं तितका त्या योग्यतेचा माणूस पाहिजे. मग कान्होजी जे हे दुसऱ्या सरदाराकडे होते, त्यांनी शहाजीराजांनी त्यांना मागून घेतलं, त्यांची बातचीत केली. आपल्या स्वराज्याची पहिली शपथ कान्होजी जेधे आणि शहाजीराजांनी बेलरोटीची शपथ घेतली. ते पोस्टर पलीकडे मी तुम्हाला दाखवत होते. बेलरोटीची पहिली शपथ घेतली त्यांनी हा निर्माण करण्याची, आणि त्यांनी इकडे येऊन मदत करतो. मग कान्होजी जेधेंचं 12 मावळामध्ये वजन होतं. पूर्वीची पद्धत अशी होती की जो वतनदार त्या वतनाचा राजा असायचा. मग तुम्ही त्या वतनात, तुमच्याकडे 25 गाव आहेत, माझ्याकडे 21 गाव आहेत, तुमचं एक जर गाव माझ्यात घ्यायचं झालं तर मी तुमच्याशी युद्ध करायचो आणि ते गाव मी जिंकून घ्यायचो. कान्होजी जेधेंचं अष्टप्रधान मंडळ होतं. ती संकल्पना शिवाजी महाराजांना दिली. स्वराज्याची शपथ घेण्यासाठी रायरेश्वरला, ती सुद्धा संकल्पना शिवाजी महाराजांची कान्होजी जेधेंची. म्हणजे बराचसा प्रभाव कान्होजी जेधेंचा शिवाजी महाराजांवर होता. प्रत्येक गोष्ट सहमतीने विचारविनिमयातून दोघांच्या व्हायच्या. हे वस्तू दिसते हे तांब्यासारखं, त्याच्याबद्दल काय सांगा? कोणचं? ह्या वस्तू काय आहेत त्या? ते शिखर शिंगणापूरला जी कावड जाते, कावड ती जे देवाड्यातून पूर्वी जायची, हा त्याच्या त्या कावडीत शिखर शिंगणापूरच्या. त्या दरवाजातून बाहेर आल्यास आपल्याला 350 वर्षापूर्वीचे शिवलिंग पाहायला मिळते. ही जी मूर्ती आहे ती नागेश्वराची. नागेश्वर हे जेधेंचे कुलदैवत. या मूर्ती कान्होजीराजेंनी कर्नाटकेतून बनवून आणल्या होत्या. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला तुझा वेळ काढून, आणि खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आम्हाला व्हिडिओ शूट करण्याची परवानगी दिली तुम्ही. त्याचसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच लोकांपर्यंत इतिहास पोहोचेल. धन्यवाद.